Good morning friend. Today we are going to discuss about chapter number 7 liquid dosage form. लिक्विड डोजेस फॉर्म आपण बघणार आहोत. लर्निंग अँड ऑब्जेक्टिव्ह. आता या चॅप्टरचे लर्निंग आणि ऑब्जेक्टिव्ह काय ते आपण बघू. देयर इज सेव्हरल लिक्विड डोजेस फॉर्म यूज इन फार्मसी. मोस्ट कॉमन आर syrup, suspension, elixir. There is many liquid dosage form available in the formulation in the pharmacy or formulated by the pharmacist, but most commonly used as a syrup, suspension, and elixir. These solution refer to as a vehicle which deliver the active drug dose. आता काय होतं, सोल्युशन आहे इट कंटेनिंग द व्हेकल म्हणजे काय की विच डिझॉल्व द युअर ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, ज्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट डिझॉल्व करता किंवा डायल्यूट म्हणून ज्याचा यूज होतो त्याला म्हणतात व्हेकल. आणि जसं की तुम्ही आपण एक्झाम्पल घेऊ, सुक्रोज तुम्ही पाण्यामध्ये डिझॉल्व केलं पाणी ऍक्ट ॲज अ व्हेकल फॉर द फॉर्म्युलेशन ऑफ लिक्विड डोजेस फॉर्म. त्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह. टू अंडरस्टँड द बेसिक कन्सेप्ट, प्रिन्सिपल अँड प्रोसिजर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग लिक्विड डोजेस फॉर्म. त्यानंतर आपण काय बघणार आहे, अंडरस्टँड द बेसिक प्रिन्सिपल काय आहे लिक्विड डोजेस फॉर्मचा, प्रोसिजर कशी फॉलो करायची आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लिक्विड डोजेस फॉर्म, दॅट वी हॅव टू लर्न इन दिस चॅप्टर. त्यानंतर आहे टू फॉर्म्युलेट अँड डिस्क्राईब व्हेरियस फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड डोजेस फॉर्म. आता काय लिक्विड डोजेस फॉर्म तुम्ही बनवलं, आपल्याला त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज पण चेक करायचे आहे, जसं की कलर, ओडर, melting point, boiling point. These are the physical properties of your liquid dosage form that we have to study in this chapter. To understand the excipient and their application in manufacturing of liquid dosage form. आता एक्सिपियंट जे आहे की जे हेल्प करतात लिक्विड डोजेस फॉर्म फॉर्म्युलेशन करण्यासाठी, त्याचं पण आपल्याला अंडरस्टँड द एक्सिपियंट अँड देअर अप्लिकेशन इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लिक्विड डोजेस फॉर्म. आता एक्सिपियंट आहे त्यांचा यूज काय आहे इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लिक्विड डोजेस फॉर्म ते आपण स्टडी करणार आहोत. दीज आर द लर्निंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ लिक्विड डोजेस फॉर्म. त्यानंतर आहे की ॲडव्हान्टेजेस ऑफ लिक्विड डोजेस फॉर्म. आता हा लिक्विड डोजेस फॉर्म आपण बनवलं, पण त्याचं ॲडव्हान्टेज काय आहे दॅट वी हॅव टू डिस्कस. आता पहिला ॲडव्हान्टेज आहे लिक्विड डोजेस फॉर्म आर पोरेबल अँड आर बेटर फॉर पेशंट हू हॅव ट्रबल इन स्वेलिंग. आता हे कसं आहे की पोरेबल आहे, इझी टू पोर इनटू द युअर माउथ इनटू द युअर मार्कर. दोज पेशंट हॅव्हिंग द डिफिकल्टी इन सोलिंग, असे पेशंट की ज्यांना सोलिंगसाठी डिफिकल्टी, अशा वेळेस तुम्ही लिक्विड डोजेस फॉर्म यू कॅन बी यूज. त्यानंतर दुसरं आहे फास्टर अब्सॉर्प्शन अँड रॅपिड ऍक्शन दॅन सॉलिड ॲज दे रिक्वायर डिझोल्युशन टाईम. आता फास्टर अब्सॉर्प्शन आहे ॲज कम्पेअर टू युअर टॅबलेट और कॅप्सूल. कसं तर टॅबलेट आणि कॅप्सूलला काय होतं की डिझोल्युशन म्हणजे इट गेट टू डिझॉल्व इन टू द फॉर्म ऑफ लिक्विड. आता त्याला लिक्विड फॉर्म मध्ये जायला टाइम लागतो, तर लिक्विड फॉर्म मध्ये जाण्यासाठी जर टाइम लागत असेल तर त्याचं अब्सॉर्प्शन जे आहे ते फास्टर होत नाही. आणि जर तुमची लिक्विड जर म्हणलं ॲज अ लिक्विड इट गेट फास्टर इझिली, दॅट्स वाय इट अब्सॉर्प्शन इज व्हेरी फास्ट ॲज कम्पेअर टू सॉलिड डोजेस फॉर्म. त्यानंतर मोर फ्लेक्सिबल इन अचिव्हिंग द प्रॉपर डोज ऑफ मेडिकेशन. आता तुम्हाला मोर फ्लेक्सिबिलिटी आहे. सपोज तुम्हाला ॲज पर बॉडी वेट जर मुलांचा डोज कॅल्क्युलेट करून द्यायचं आहे किंवा 5 ml द्यायचं आहे किंवा 2.5 ml द्यायचं आहे, तर यू कॅन बी फ्लेक्सिबली यू कॅन गिव्ह द डोज. तसं तुमच्या टॅबलेट बरोबर होतं का, तुम्ही टॅबलेट जर ब्रेक केली आणि ती जर 250 mg 500ची आणि 250 mg द्यायची, एखाद्या वेळेस काय होतं की बाबा ती ब्रेकेबल जर बरोबर झाली तर तुमचा डोज अचीव होतो, नाहीतर होत नाही. त्यालाच म्हणतात फ्लेक्सिबिलिटी अचिव्हिंग द प्रॉपर डोज अँड मेडिकेशन. समजा तुम्हाला जर 4 ml द्यायचं असेल किंवा 4 ml जर डोज द्यायचा असेल तर यू कॅन बी गिव्ह विथ द हेल्प ऑफ दिस लिक्विड डोजेस फॉर्म. Liquid dosage form are used fairly common by young children or elder who have trouble swallowing the solid dosage form. आता लिक्विड डोजेस फॉर्म कोणाला यूज करायचं आहे की फेअरली कॉमन बाय यंग चिल्ड्रन्स आहेत जे की टॅबलेट घेऊ शकत नाही किंवा एल्डरली पेशंट आहे ते डिफिकल्ट टू द सॉल्व द लिक्विड डोजेस फॉर्म. लिक्विड डोज सॉल्व द सॉलिड डोजेस फॉर्म सॉल्व करण्यासाठी त्यांना डिफिकल्टीसाठी अशा वेळेस तुम्ही लिक्विड डोजेस फॉर्म यूज करू शकता. दीज आर द ॲडव्हान्टेज ऑफ लिक्विड डोजेस फॉर्म. त्यानंतर आहे डिसएडव्हान्टेज काय आहे बघू आपण लिक्विड डोजेस फॉर्मचे. आता शॉर्टर हाल्फ लाईफ बिफोर एक्सपायरेशन दॅन अदर डोजेस फॉर्म. आता शॉर्टर हाफ लाईफ म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही लिक्विड डोजेस फॉर्म ओपन करणार, ओपन केल्याच्या नंतर त्याचा शॉर्ट पिरियड असतो, जसं की 8 दिवसात, 5 दिवसात किंवा 2 दिवसात ते लिक्विड प्रिपरेशन तुम्हाला संपवावं लागतं. पण इन द केस ऑफ युअर सॉलिड डोजेस फॉर्म तुम्ही जर टॅबलेट घेतलं तर टॅबलेटला तुम्ही एक 6 महिने, 3 महिने, 8 दिवस तुम्ही ती स्ट्रीप वापरू शकता किंवा तो जो डोजेस फॉर्म आहे तो यूज होतो. त्याला म्हणतात शॉर्टर हाफ लाईफ बिफोर एक्सपायरेशन दॅन अदर डोजेस फॉर्म. म्हणजे शॉर्टर हाफ लाईफ आहे ॲज कम्पेअर टू युअर सॉलिड डोजेस फॉर्म. More difficult to administration and may have the special storage requirement.
आता जर तुमचं लिक्विड डोजेस फॉर्म हे मोर स्टोरेज रिक्वायरमेंट, याचं टेम्परेचरला कसं होतं, डिग्रेडेशन होतं. आता ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी स्पेशल स्टोरेज रिक्वायरमेंट वी रिक्वायर. आणि डिफिकल्ट टू ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे डिफिकल्ट कसं आहे की जर समजा तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे 5 ml घ्यायचे आणि तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन तुमचा जर ज्यावेळेस तुम्ही माप मोजताय त्यावेळेस जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल तर टू कॅन बी फ्लेक्सिबिलिटी इन द डोज, त्यामुळे डोज कमी जास्त पण होऊ शकतो. एखाद्या वेळेस 5चा जो मार्किंग आहे ती 6 पण होऊ शकतं किंवा 6चा जो मार्किंग आहे तो 4 पण होऊ शकतो. लेस डोजेस अॅक्युरेसी, देअरफॉर काय होतं, लेस डोजेस अॅक्युरेसी पण येऊ शकते. जसं की मापण्यात जर समजा आता सगळ्यालाच माप समजतं असं नाही, अशा वेळेस काय होतं की एखाद्या वेळेस 4 ml पण जाऊ शकतं किंवा 10 ml 9 ml पण पोर होऊ शकतं. प्रॉब्लेम अॅक्युर इन प्रिझर्वेशन. आता प्रिझर्वेशन म्हणजे कसं आहे की बाबा मायक्रोबियल कंटामिनेशन मोर इन द लिक्विड डोजेस फॉर्म ॲज कम्पेअर टू युअर सॉलिड डोजेस फॉर्म. सर अॅक्युर इन द प्रिझर्वेशन, तर प्रिझर्वेशन करायसाठी मोर प्रॉब्लेमॅटिक आहे ॲज कम्पेअर टू युअर सॉलिड डोजेस फॉर्म. ट्रान्सपोर्ट इज व्हेरी डिफिकल्ट. आता ट्रान्सपोर्ट करणं कसं आहे की टॅबलेट यू कॅन कॅरी विथ, तुम्ही जर टॅबलेट घेतलं आणि टॅबलेट जर तुम्हाला कॅरी करायचं तर पॉकेटमध्ये कॅरी करू शकता. पण जर लिक्विड डोजेस फॉर्मची बॉटल आहे किंवा ग्लास बॉटल आहे अशी जर तुम्हाला कॅरी करायची इट मच व्हेरी मच डिफिकल्ट टू द कॅरी. दीज आर द डिसएडव्हान्टेज ऑफ युअर लिक्विड डोजेस फॉर्म. आता त्यानंतर आपण बघूया एक्सिपिएंट यूज इन द फॉर्म्युलेशन ऑफ लिक्विड डोजेस फॉर्म. आता एक्सिपिएंट म्हणजे कोणते एक्सिपिएंट यूज करतात की ते यूज करून आपण एक डिझायरेबल लिक्विड डोजेस फॉर्म तयार करू शकतो. एक्सिपिएंट आर क्लासिफाईड बेस्ड अपॉन द फंक्शन दे परफॉर्म. Several excipient can be used for multiple purpose depending upon need of dosage form. आता असे एक्सिपिएंट आहेत की ज्यांचं क्लासिफिकेशन कशामध्ये, ते फंक्शन काय करतात त्यानुसार ते एक्सिपिएंटला आपण त्या क्लासमध्ये टाकतो. आता सेव्हरल एक्सिपिएंट कॅन बी यूज द मल्टिपल पर्पज. आता काही असे आहेत त्यांच्या मल्टिपल पर्पज मध्ये करतात डिपेंडिंग अपॉन द नीड ऑफ डोजेस फॉर्म. जसं की डोजेस फॉर्मची नीड आहे अशानुसार आपण एक्सिपिएंट यूज करू शकतो. त्यानंतर आहे ओरल लिक्विड फॉर्म्युलेशन आर प्रिपेअर बाय कंबाइनिंग डिफरंट इन्ग्रेडियंट टू परफॉर्म फंक्शन लाईक वेटिंग अँड सॉल्युबलायझेशन, स्टॅबिलायझेशन, इम्पॅक्ट, सुटेबल कलर, टेस्ट आणि विस्कॉसिटी. आता ओरल लिक्विड फॉर्म्युलेशन तुम्हाला बनवायचं आहे तर कॉम्बिनेशन मध्ये काय काय वापरू शकतो आपण, जसं की वेटिंग एजंट आहे, सॉल्युबलायझेशन एजंट आहे, स्टॅबिलायझेशन एजंट आहे, इम्पॅक्ट, सुटेबल कलर आहे, टेस्ट आहे आणि विस्कॉसिटी आहे. हे सगळे जे इन्ग्रेडियंट आहे याचं जे ऍड केल्याच्या नंतर जे आपण लिक्विड डोजेस फॉर्म बनवू शकतो. त्यानंतर आहे द कॉमन एक्सिपिएंट जनरली रिक्वायर फॉर एनी लिक्विड फॉर्म्युलेशन आर. आता लिक्विड फॉर्म्युलेशन जे बनवायचे त्याच्यासाठी जे यूज होतो ते मेनली जे एक्सिपिएंट आहे त्याला आपण एक कॅटेगरीनुसार डिवाइड करू. नंबर 1 आहे व्हेइकल, सॉल्व्हंट, को सॉल्व्हंट फॉर ॲक्वियस व्हेइकल, प्रोपिलिन ग्लायकॉल और ग्लायकोला. आता व्हेइकल म्हणजे काय, ज्यावेळेस आपण व्हेइकल म्हणजे ज्यामध्ये तुमचा ड्रग डिझॉल्व करतात किंवा जो डायल्युएंट किंवा सॉल्व्हंट म्हणून यूज होतो त्याला म्हणतात व्हेइकल. आता असं व्हेइकल कोणतं आहे, ॲक्वियस सोल्युशन मध्ये, ॲक्वियस म्हणजे वॉटर लव्हिंग, त्यात आहे प्रोपिलिन ग्लायकॉल आणि ग्लिसिरॉल. त्यानंतर आहे बफरिंग एजंट. बफरिंग एजंट फॉर एक्झाम्पल सायट्रेट, ग्लुकोनेट, लॅक्टेट. आता बफरिंग एजंट काय करतं, इट मेंटेन द पीएच टू युअर सोल्युशन. प्रिझर्वेटिव्ह फॉर द एक्झाम्पल सोडियम बेन्झोएट, मिथिल पॅराबेन. आता प्रिझर्वेटिव्ह टू प्रिझर्व करतं तुमच्या लिक्विड डोजेस फॉर्मला जे की मायक्रोबियल कंटामिनेशन होऊ देत नाही, त्यासाठी यूज होतो सोडियम बेन्झोएट आणि मिथाइल पॅराबेन. त्यानंतर अँटीऑक्सिडंट एजंट फॉर एक्झाम्पल ब्युटालेटेड हायड्रॉक्सिनॉल. अँटीऑक्सिडंट काय करतं, इट स्टॉप द ऑक्सिडेशन ऑफ युअर प्रोडक्ट. वेटिंग एजंट फॉर एक्झाम्पल पॉलिसॉर्बेट, सॉर्बिट इस्टर. वेटिंग एजंट जे आहे ते वेटिंग एजंट जी वेटिंग प्रॉपर्टी आहे, जी ओलावा टिकून ठेवायची क्षमता आहे ती जे प्रोव्हाइड करतं, त्याच्यासाठी जे लिक्विड डोजेस फॉर्म मध्ये वापरतात ते आहे पॉलिसॉर्बेट आणि सॉर्बिटात इस्टर. त्याच्यानंतर आहे अँटीफोमिंग एजंट. फॉर एक्झाम्पल सिम्युएथेटिक. आता वेअर देअर इज ड्युरिंग द फॉर्म्युलेशन ऑफ लिक्विड डोजेस फॉर्म, फॉर्म्युलेशन मध्ये काय होतं, फोम तयार होतो, तो फोम अवॉइड करण्यासाठी अँटीफोमिंग एजंट वापरतात. थिकनिंग एजंट फॉर एक्झाम्पल मिथाइल सेल्युलोज, हायड्रॉक्सी मिथाइल सेल्युलोज, जे की थिकनिंग वाढवतात किंवा विस्कॉसिटी वाढवतात त्यांना म्हणतात थिकनिंग एजंट, मिथाइल सेल्युलोज किंवा हायड्रॉक्सी मिथाइल सेल्युलोज. स्वीटनिंग एजंट सॉर्बिटॉल, सॅक्रिन. फ्लेवरिंग एजंट फॉर एक्झाम्पल पेपरमिंट और लेमन ऑइल. हिमॅक्टंट एक्झाम्पल प्रोपिलिन ग्लायसरॉल, सॉर्बिटॉल. आता हिमॅक्टंट जे आहे ते यूज फॉर द तुमचं जे ड्रायनेस होतोय लिक्विड डोजेस फॉर्म, तो ड्रायनेस टिकून ठेवतो, म्हणजे वॉटरची लेवल जी आहे ती टिकून ठेवतो, त्याला म्हणतात हिमॅक्टंट.
म्हणजे जर तुम्ही बॉटलचं झाकण उघडलं तर ते प्रोडक्ट मे बी चान्सेस टू गेट ड्राय, तर तो त्याला ड्राय होऊ देत नाही. ते जर त्याच्यासाठी जे यूज करतात त्याला म्हणतात इमॅक्टंट. त्याच्यानंतर आहे, आता आपण एक एक व्हेइकल बघूया. व्हेइकल सॉल्वंट जे आहे नंबर 1 फार्मास्युटिकल फॉर्म्युले. इन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन व्हेइकल आर मेजर component used as a base in which drug and excipient are dissolved or dispersed. आता सॉल्वंट म्हणजे काय आहे की ज्यात आपण तुमचा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट एक्सिपिएंट डिझॉल्व्ह करतो किंवा डिस्पर्स करतो त्याला म्हणतात सॉल्वंट. दे हॅव फंक्शन बाय ब्रेकिंग द बॉन्ड. आता ते काय करतात, बॉन्ड ब्रेक करतात. बॉन्ड जर ब्रेक केले तर इझिली सॉल्युबिलिटी वाढते. एक्झाम्पल वाटर आहे, हायड्रो अल्कोहोलिक लिक्विड सिस्टीम. जसं की वॉटरमध्ये इझी तुम्ही डिझॉल्व्ह करू शकता किंवा डिस्पर्स करू शकता, किंवा हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन इज हायड्रोजन म्हणजे वॉटर प्लस अल्कोहोल याचं जर सिस्टम प्रपोर्शन आहे त्यामध्ये तुम्ही इझिली डिझॉल्व्ह करू शकता. त्यानंतर आहे को सॉल्वंट आर डिफाईन ॲज अ वॉटर मिसिबल ऑर्गॅनिक सॉल्वंट दॅट आर यूज इन लिक्विड ड्रग फॉर्म्युलेशन. आता वॉटर मिसिबल म्हणजे कसे की जसं की वॉटर प्लस अल्कोहोल याचं जे प्रोपोर्शन आहे हे प्रोपोर्शन वापरून जे आपण ड्रग डिझॉल्व्ह करतो त्याला म्हणतात वॉटर मिसिबल, किंवा वॉटर प्लस क्लोरोफॉर्म याचं जे प्रोपोर्शन बनवून आपण जो एक सॉल्वंट तयार करतो आणि त्याच्यात ड्रग डिझॉल्व्ह करतो त्याला म्हणतात ऑर्गॅनिक सॉल्वंट. असे ड्रग की जे की प्लेन वॉटरमध्ये सॉल्युबल होत नाही पण वॉटर प्लस अल्कोहोल वॉटर प्लस क्लोरोफॉर्म मध्ये सॉल्युबल होतात त्याला म्हणतात वॉटर मिसिबल ऑर्गॅनिक सॉल्वंट दॅट यूज इन लिक्विड ड्रग फॉर्म्युलेशन. त्याच्यानंतर आहे, आता हे काय करतं, टू इन्क्रीज द सॉल्युबिलिटी ऑफ पुअर वॉटर सॉल्युबल सबस्टन्सेस. आता असं जर केलं आपण वॉटर प्लस लिक्विड केलं, अल्कोहोल केलं, वॉटर प्लस अल्कोहोल केलं तर इट गिव्स युअर इन्क्रीज द सॉल्युबिलिटी ऑफ पुअर वॉटर सॉल्युबल सबस्टन्सेस. टू इनहान्स द केमिकल स्टॅबिलिटी ऑफ ड्रग आणि ऑल्सो इनहान्स द केमिकल स्टॅबिलिटी ऑफ ड्रग. को सॉल्वंट इन्क्रीज द सॉल्युबिलिटी ऑफ ड्रग. आणि को सॉल्वंट काय करतात की जे तुमच्या याची सॉल्युबिलिटी जी आहे ड्रगची ती वाढवतात. त्याच्यानंतर आहे एक्झाम्पल इथेनॉल, सोल्बिटॉल, ग्लिसरीन. दीज आर द एक्झाम्पल. त्यानंतर आहे को सॉल्वंट मध्ये आहे वॉटर. आता वॉटर, नॅचरल वॉटर कंटेन लार्ज नंबर ऑफ डिझॉल्व अँड सस्पेंडेड पार्टिकल ॲज अ इम्प्युरिटी. आता नॅचरल वॉटर आहे इट कंटेनिंग द मोर ऑफ इम्प्युरिटी असल्यामुळे लाईक द साल्ट, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, वेअर मोर दिस इज आर द इम्प्युरिटी. आता इम्प्युरिटी जर जास्त असेल तर यू कॅन नॉट बी यूज ॲज अ नॅचरल वॉटर ॲज अ व्हेइकल फॉर द फॉर्म्युलेशन ऑफ लिक्विड डोसेज फॉर्म. व्हेअर ॲज अ पोर्टेबल वॉटर नॉट यूज फॉर द लिक्विड फॉर्म्युलेशन. आणि त्यानंतर तुमचं जे आपण पिण्याजोगं पाणी ते पण आपण यूज नाही करू शकत फॉर द फॉर्म्युलेशन ऑफ लिक्विड डोसेज फॉर्म. तर आपण आता लिक्विड डोसेज फॉर्म फॉर्म्युलेशन साठी काय यूज करायचं आहे की डिस्टिल वॉटर जे आहे ते आपण यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर आहे आता डिफरन्स बिटवीन प्युरिफाईड वॉटर इन इंडियन फार्माकोपिया अँड वॉटर फॉर इंजेक्शन इंडियन फार्माकोपिया. आता आपण डिफरन्स बघू की जे की तुमचं प्युरिफाईड वॉटर आहे जे की पिण्यासारखं वॉटर आहे आणि वॉटर फॉर इंजेक्शन. वॉटर फॉर इंजेक्शन म्हणजे ज्यामध्ये तुम्ही अँटीबायोटिक डिझॉल्व्ह करता आणि डायरेक्ट वेनमध्ये इन्सर्ट करता त्याला म्हणतात वॉटर फॉर इंजेक्शन. आता स्पेसिफिकेशन बघू प्युरिफाईड वॉटर आणि वॉटर फॉर इंजेक्शन. कंडक्टिव्हिटी लेस दॅन 1.3 मिको यस पर cm at 25 degree Celsius, whereas water for injection IP less than 1.3 micro yes upon cm at the 25 degree Celsius. Total organic carbon, आता total organic carbon less than 5000 parts per billion, whereas in water for injection is also less than 5000 parts per million. Microbial limit 100 colony forming unit per ml, whereas water for injection 10 colony forming unit per 100 ml. Endotoxin present 5 to 7 in purified water, whereas endotoxin present in water for injection is 5 to 7. There is production method in purified water. There is no specified production described by the IP, whereas water for injection you can follow the distillation. Which are the follow the distillation? तुम्ही water for इंजेक्शन बनवू शकता. वॉटर फॉर इंजेक्शन जे की इंजेक्शन साठी वॉटर यूज होतं. ठीक आहे. थँक्यू.